नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपला अकॅडमी मधील पहिलाच दिवस, पहिलाच व्हिडिओ आपल्या सर्वांकरिता ज्या माता भगिनी आहेत, विद्यार्थिनी आहेत, कारण की आज आहे जागतिक महिला दिन। जागतिक महिला दिनानिमित्त आपण अंगणवाडी सुरुवातीला सर्व महिलांना माझ्यातर्फे तसेच अकॅडमी तर्फे खूप खूप शुभेच्छा। आज आपण तुमच्याकरिता अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा पद भरतीकरिता जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे एकूण 128 पदांची, तर याचा आपण जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा पद्धत कशी असेल, पात्रता, अभ्यासक्रम, वयोमर्यादा या सर्व बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे सांगितल्या जाणार आहेत। तर आपण हा व्हिडिओ विनंती आहे आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। शेवटपर्यंत बघितला म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या शंका असतील, जे प्रश्न असतील, त्याचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न असणार आहे। तर चला तर मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षा पद्धत काय असेल, अभ्यासक्रम, त्यानंतर वयोमर्यादा, जाहिरात कधी येणार आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगितले जाणार आहे। तर त्या अगोदर आपल्याकडे जागतिक महिला दिनानिमित्त 50% ऑफर आपण ठेवत आहोत की यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर बॅच सरळ सेवा असेल किंवा अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागातील जी 272 पदांची मागच्या वेळेस जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तिची लिंक परत एकदा सुरू होणार आहे। तर अशा सर्व महिला करिता ही बॅच सुरू होत आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असेल, ऑनलाईन स्वरूपामध्ये। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत। व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल, त्यानंतर डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आदी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता अवेलेबल करून दिले जाणार आहे। तर या बॅच मध्ये तुम्हाला 100% गॅरंटी सुद्धा दिली जाणार आहे, कारण की आपलं क्वांटिटीवरती भर नसून क्वालिटी देण्याचा प्रयत्न असणार आहे। आणि जास्तीत जास्त म्हणजे जे 128 पदांची जाहिरात येणार आहे त्यामध्ये किमान 40 ते 50% महिला या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर म्हणून लागल्या पाहिजेत, या दृष्टीने प्रयत्न या ठिकाणी केले जाणार आहेत। तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिलं जाणार आहे। तर ही बॅच तुम्हाला 2000 रुपयामध्ये 1 वर्षाकरिता आपण अवेलेबल करून देत आहोत। बॅच जॉईन करण्याकरिता 9823442263 हा अकॅडमीचा नंबर आहे। या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे किंवा या नंबरला ऑर नंबर आहे दुसरा 9823435060 कोणत्याही नंबरवरती कॉल केला तर आपल्याला इन डिटेल इन्फॉर्मेशन सांगितली जाईल किंवा व्हॉट्सअप करायचे, व्हॉट्सअपला सुद्धा कमेंट दिली जाणार आहे। तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती 2026 एकूण 128 पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। नेमकी जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, टीसीएस मार्फत होईल का आयबीपीएस मार्फत होणार आहे, या कंपनी मार्फत का एमपीएससी कंडक्ट करणार आहे, ही सर्व प्रश्न तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगितले जाणार आहे। त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। पुढे आपण बघणार आहोत, बघा या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर खूप चांगलं पद आहे, कारण की या ठिकाणी 25 अंगणवाडी असतील, त्याकरिता एक सुपरवायझर नियुक्त केली जाते। ते इन्स्पेक्शन करिता तुम्हाला हे पद, कारण की याचं वेतन जर सांगायला गेलं तर 42,000 स्टार्टिंग असणार आहे तुमचं सॅलरी। ओके, नवीन वेतन आयोगानुसार जो नवीन वेतन आयोग लागू होईल त्यामध्ये तर 100% वाढ होणार आहे, म्हणजे 50,000 रुपये स्टार्टिंग राहणार आहे। तर ही जी पात्रता आहे तर पदवी बघा, संविधानिक विद्यापीठामधनं कोणत्याही शाखेतील म्हणजे आर्ट असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल यामध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला असाल किंवा शेवटच्या वर्षामध्ये असाल, तुमची आता परीक्षा असेल एप्रिल किंवा मे मध्ये, ते सुद्धा महिला विद्यार्थिनी या ठिकाणी पात्र ठरणार आहे। तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यामधनं तुम्ही घरी बसून जरी पदवी उत्तीर्ण झाला असाल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। तर याची वयोमर्यादा एकदा बघून घ्या तुम्ही। ओपन करिता 18 ते 38 असणार आहे वर्ष वयोमर्यादा, म्हणजे 38 जरी रनिंग चालू असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर कास्ट मध्ये यामध्ये एससी प्रवर्गातील एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी असेल, एससीबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, या सर्व महिला भगिनींना 43 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर ज्या खेळाडू असतील, प्रकल्पग्रस्त असतील, अंशकालीन उमेदवार असतील, भूकंपग्रस्त असतील, अनाथ प्रवर्गामध्ये मोडत असतील, त्यांना 45 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर माजी सैनिकांकरिता 55 असणार आहे।
तर यामध्ये तुम्हाला आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो, आपला प्रवर्ग कोणता आहे त्यानुसार या ठिकाणी शेवटच्या वर्षामध्ये असतील तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. कारण तर वयाची गणना तुमची 1 जानेवारी किंवा 1 एप्रिल 2026 रोजी केली जाणार आहे. तर हे झालं आपलं वयोमर्यादे संदर्भात. त्यानंतर एक अभ्यासक्रम आपल्याला समजून घ्यायचा आहे की यामध्ये मराठी विषय 10 प्रश्न 20 गुण असणार आहे. त्यानंतर इंग्लिश प्रश्न 10 प्रश्न 20 गुण. त्यानंतर सामान्य ज्ञान 20 प्रश्न असतील. गणित आणि बुद्धिमत्तेवरती 20 प्रश्न 40 गुण. त्यानंतर आयसीडीएस पोषण अभियान आणि संगणक उर्वरित प्रश्न म्हणजे 10 20 20 40 60 आणि उर्वरित तुमचं आयसीडीएस पोषण अभियान आणि संगणक ते 40 प्रश्न असणार आहेत. म्हणजे 60 आणि 40 हे एकूण 100 प्रश्नांचं तुम्हाला विचारलं जाणार आहे आणि मार्क असणार आहे तुमचे 200. ओके, एक प्रश्न 2 गुणांकरिता. आणि निगेटिव्ह मार्किंग म्हणजे आता 102 पदाकरिता निगेटिव्ह मार्किंगचा अवलंब करण्यात आलेला होता. टीसीएस कंपनी मार्फत ही एक्झाम करण्यात आली होती. तर मी उद्यापासून काय करणार आहे तर मागच्या वेळेस जे पेपर झालेले आहेत तुमचे 102 पदाकरिता किंवा त्याच्या अगोदरचे असतील पीवायक्यू, अंगणवाडी असेल, महिला बाल विकास असेल, त्याचे सर्व सामान्यांचा वेगळा, इंग्लिशसाठी वेगळ्या टीचर असतील, गणित बुद्धिमत्तासाठी वेगळे असतील, हे सगळे पीवायक्यू या ठिकाणी सुरू करणार आहोत. सगळ्यांकरिता पब्लिक लेक्चर असणार आहे. फ्री मध्ये तुम्ही पाहू शकणार आहात. तर फ्री मध्ये बघण्याकरिता तुम्हाला आता सबस्क्राइब करून ठेवायचे चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन येणार आहे, नवीन नवीन असेच व्हिडिओ पाहता येणार आहे. तर या ठिकाणी बघा आपला जो प्रश्न होता या ठिकाणी जाहिरात कधी येणार आहे. तर जे अपडेट आपल्याला आतापर्यंत मिळालेले आहे की आपण काय करणार आहोत तर या ठिकाणी मेघना बोर्डीकर मॅडम असतील राज्यमंत्री किंवा आदित्य तटकरे कॅबिनेट मंत्री महिला व बाल विकास विभागाच्या त्यांना प्रत्यक्षात मुंबई या ठिकाणी जाऊन भेटणार आहोत. त्यांचं निवेदन सादर करणार आहोत की आम्हाला लवकरात लवकर जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली पाहिजे. कारण तर त्यांचा एक अंदाज आपण या ठिकाणी बघितला तर मे किंवा जून महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. परंतु ग्रामीण भागामधील जे उर्वरित 228 पदं आहेत ज्या 10 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याकरिता किंवा मागच्या वर्षी मार्च 2025 मध्ये 272 पदाकरिता शहरी भागातील महिलांकरिता ज्या अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष कार्यरत आहे त्यांच्याकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. परंतु वया संदर्भात जो समस्या निर्माण झाली होती कोर्टामध्ये ती याचिका दाखल करण्यात आली होती. तर त्याचा सुद्धा निकाल या ठिकाणी लागलेला आहे. तर ती सुद्धा लवकरच लिंक ओपन होणार आहे. तर आपल्याला ही संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. त्यासोबतच सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस या ठिकाणी सुरू करत आहोत आपण. अंगणवाडी सुपरवायझर सर्वेसेवा भरती असेल किंवा अंगणवाडी अंतर्गत भरती म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांकरिता ही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ऑनलाईन बॅच असेल. यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर असतील. तसेच व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल. लेक्चर आपण आपल्या वेळेनुसार अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहे. आणि मॅक्सिमम लेक्चर तुमचे अंगणवाडी मदतनीस असाल किंवा सेविका असाल किंवा तुमचं पार्ट टाइम जॉब चालू असेल किंवा कॉलेज स्टुडंट असाल तर तुमच्याकरिता आपण संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजे 5 किंवा 6च्या नंतरच हे सर्व लेक्चर अरेंज केले जाणार आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो की अभिजित सर्च अकॅडमी पुणे मार्फत तुम्हाला क्वालिटी फक्त क्वालिटीवरतीच वर्क केलं जाणार आहे आणि 100% आउटपुट देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे. कारण की मी स्वतः या ठिकाणी एमपीएससी असेल त्यामध्ये राज्यसेवा असेल पीएसआय एसटीआय याच्या मेन सुद्धा दिल्या आहे. तेवढा माझा अभ्यास चांगला झालेला आहे. अभ्यास आहे तुम्हाला नेमकं कसे प्रश्न विचारले जाणार आहे त्याचा अनालिसिस केलेला आहे. नक्की तुम्हाला माझा किंवा माझे जे टीम आहे प्रत्येक विषयाची त्याचा नक्की या ठिकाणी फायदा होणार आहे. तर आपल्याला या बॅचला जॉईन होण्याकरिता 9823442263 हा नंबर आहे किंवा अल्टरनेट नंबर 9823435060 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये YouTube सुद्धा टेलिग्रामची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकत आहोत. ज्यांना टेलिग्राम चॅनल असेल व्हॉट्सअप चॅनल असेल एक ग्रुप तयार केलेला आहे किंवा आपलं ऍप डाउनलोड करायचं असेल तर अभिजित सर्च अकॅडमी पुणे या नावाचा ऍप सुद्धा आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे जेणेकरून तुम्ही काय करणार आहात बॅच जॉईन करायला तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायला विसरू नका. जाता लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर मी या प्रत्येक विषयाचं इन डिटेल जे सब टॉपिक आहे ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे.
तर ओके, थँक्यू सर्वांचे, अभ्यासाला ऑल दी बेस्ट सर्वांना, थँक्यू.